नागपूरच्या महार परिसरामध्ये जोरदार दगडफेक झाली आहे। दोन गट समोरासमोर आल्यानंतर एका गटाकडून दगडफेक, तणावानंतर नागपूरमध्ये अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली। परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे। दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेनंतर पोलिसांकडून सर्च ऑपरेशन, पोलिसांनी 70हून अधिक जणांना ताब्यात घेतलंय आणि नागपूरमध्ये सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे। नागपुरातल्या दगडफेकीदरम्यान 40हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी, दगड लागल्यानं पोलिसांना गंभीर जखमा झाल्या। जखमी पोलिसांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नागपुरात जमावानं केलेल्या दगडफेकीचा व्हिडिओ समोर, जमावानं गाड्यांची तोडफोड केली आणि व्हिडिओ समोर आला आहे। नागपूरमध्ये दगडफेकीनंतर अर्धा ट्रॉली दगड जमा झाले। थमसापुरी भागामध्ये देखील दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सभागृहामध्ये निवेदन देणार। नागपूरमधल्या दगडफेकी संदर्भात फडणवीस निवेदन देणार। नागपूरचे पालकमंत्री बावनकुळे सकाळी 10 वाजता घटनास्थळी भेट देणार। नागपूर येथील महाल भागाची बावनकुळे पाहणी करणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर बावनकुळे तातडीने नागपूरला रवाना। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरकरांना शांततेचं आवाहन, अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलिसांना सहकार्य करा। तणावानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया।